कॅप्टन अशोक खरात नाशिक याच्या 58 क्लिप्स असभ्य अशोभनीय अश्लील आल्यासमोर. महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी दिलेली पहिली प्रतिक्रिया. सोलापूर जिल्हा प्रतिनिधी MK न्यूज नाशिक. अरे माइक ऑन कर यार. या संस्थानेमध्ये जे महादेवाच्या मंदिराचं देवस्थानाचं ट्रस्ट आहे, या ट्रस्टवरती मी प्रदेशाध्यक्ष होते तेव्हापासून सदस्य म्हणून काम केलेलं आहे. माझ्या समवेत समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, अनेक मान्यवर या ट्रस्टवर होते आणि या ट्रस्टवर मी जेव्हा होते त्याच्यानंतर मी आयोगाचे अध्यक्ष झाले. आणि मला सुरुवातीला हे सांगायचं आहे, या ट्रस्टचा कार्यकाळ हा 8 ऑगस्ट 2025 रोजी संपलेला आहे. खरं तर समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो. खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं. आणि काही वेळा तिथं होत असलेला कार्यक्रम, मग तो महाशिवरात्रीचा असेल, गुरुपौर्णिमेचा असेल, या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य वाटपाचा असेल, या निमित्तानं आम्ही उपस्थित राहत होतो. यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानले आणि त्यानिमित्तानं संपूर्ण कुटुंब आम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित राहत होतो. माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडिओ हे काही वर्षापूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेकांनी ती पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील ती पाद्यपूजा केली. 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो, ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुत्रम कल्पना नसते. आज आपण ज्यांच्याबरोबर आहोत, जे आपल्याबरोबर आहेत, ते उद्या पुढे जाऊन कसं वागणार आहेत ही कल्पना आपल्या कोणाला नसते. त्याच्यामुळं मी ही घटना समजली त्यावेळेस मला तो धक्का बसला. मी लगेच ते ट्विट देखील केले सुरुवातीला की या देवस्थान ट्रस्टशी माझ्या कुटुंबाचा संबंध आहे, पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं. यामध्ये पोलिसांनी खोलवर निष्पक्षपणे तपास करावा